काबिल बनो, कामयाबी झक मार के तुम्हारे पीछे आएगी। उपस्थित परीक्षक, शिक्षक वर्ग आणि मित्रमैत्रिणींनो, शिक्षण हे केवळ अक्षरांची ओळख नाही तर भविष्य घडवणारी दिव्य ज्योत आहे। पण दुर्दैवानं अनेक तेजस्वी स्वप्न पैशांच्या अंधारात विझून जातात। इथेच शासनाच्या शिष्यवृत्ती योजना म्हणजेच दीपस्तंभासारख्या वाटतात, ज्या आर्थिक अंधार दूर करून विद्यार्थ्याच्या वाटेला प्रकाश देतात। आज केंद्र व राज्य शासनाने विद्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्ती योजना राबवतोय। केंद्र शासनाकडून जर पाहायला गेलं तर राष्ट्रीय माध्यमिक शिष्यवृत्ती योजना, प्रधानमंत्री छात्रवृत्ती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पोस्ट मॅट्रिक योजना, NSP पोर्टलवरील अल्पसंख्याक शिष्यवृत्ती, तर महाराष्ट्र शासनाकडून राबवली जाणारी महाडीबीटी पोर्टलवरील पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती, सावित्रीबाई फुले मुलींसाठी योजना, विद्यार्थी प्रोत्साहन योजना, श्रमिक कल्याण मंडळ शिष्यवृत्ती, महात्मा फुले शिष्यवृत्ती योजना, या योजनेचा उद्देश एकच की गरिबीने अडकलेला नाही तर कर्तृत्वाने पुढे आलेला भारत घडवायचा आहे। अंमलबजावणीबद्दल जर बोलायचं झालंच तर आज डिजिटल युगाने शिष्यवृत्ती प्रक्रिया अलग सुलभ आणि सोपी करून टाकली आहे। मित्रांनो, महाडीबीटी आणि NSP पोर्टलवरील ज्या शिष्यवृत्ती योजना आहेत त्यासाठी जो लाभार्थी विद्यार्थी आहे, जो अर्जदार आहे, तो घर बसल्या अर्ज करू शकतो व डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे रक्कम थेट बँक खात्यात जमा होते। ही प्रक्रिया पारदर्शकतेचं प्रतीक आहे मित्रांनो। परंतु मित्रांनो, जसा चंद्र उजवतो तसं त्याचे डागही दिसतात। जसं चंद्र आपल्याला प्रकाशित दिसतो तसे आपल्याला त्याचे डागही सुद्धा दिसतात। मित्रांनो, अजूनही काही तांत्रिक अडचणी यामध्ये आहेत आणि ज्यामुळे माझ्यासारखे किंवा जे सर्वसामान्य विद्यार्थी आहेत, बरेचसे सर्वसामान्य विद्यार्थी आहेत, त्यांना त्या योजनेचा डायरेक्ट लाभ घेता येत नाही। जर पाहायला गेलं तर तांत्रिक अडथळे, अपुरी माहिती, विलंबाने मिळणारी शिष्यवृत्ती आणि कागदपत्रांची गुंतागुंत या सगळ्या अडचणींमुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना या शैक्षणिक अमृताचा म्हणू किंवा या शैक्षणिक शिष्यवृत्तीचा लाभ घेता येत नाही, फायदा घेता येत नाही। या जर सावल्या दूर झाल्या तर प्रत्येक पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या प्रकाशात उजळून निघेल आणि त्याचा शिक्षणाचा मार्ग अधिक सोयीस्कर आणि सोपा होईल। मित्रांनो, जर मी माझ्या समारोपामध्ये एवढंच सांगतोय की शिष्यवृत्ती म्हणजे फक्त पैशांची मदत नाहीये। मित्रांनो, शिष्यवृत्ती फक्त पैशांची मदत नाहीये, तर ती आहे विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना, त्यांच्या ध्येयांना बळ देणारी पंखाची ताकद। शासनाने हात पुढे केला आहे, समाजाने आता त्याची जागृती करायची गरज आहे आणि विद्यार्थ्यांनी, माझ्यासारख्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांनी त्या संधीचं लाभ घेण्याची गरज आहे, त्या संधीचं सोनं करण्याची गरज आहे। म्हणून मित्रांनो, आज मी तुम्हाला साथ देतोय। आज आपण सारे मिळून ठरवूया, एक संकल्प करूया की कोणताही विद्यार्थी पैशाअभावी शिक्षणापासून वंचित नाही राहिला पाहिजे। मित्रांनो, अन्न, वस्त्र आणि निवारा ही जरी मानवाची मूलभूत गरज असली तर बदलत्या काळानुसार शिक्षण ही सुद्धा त्याची मूलभूत गरज होत चालली आहे। त्यामुळे मित्रांनो, मी म्हणतो आपण सारे ठरवूया की पैशाअभावी कोणत्याही सर्वसामान्य विद्यार्थ्याला ही मूलभूत गरजेपासून तो वंचित नाही राहिला पाहिजे। कारण शिक्षण हीच खरी क्रांती घडून येऊ शकतं। शिक्षण हीच खरी क्रांती आहे जी अज्ञानाचा अंधार फोडून नवा भारत घडवेल। मित्रांनो, खूप खूप आभार।